Okay, so we are going to start the new chapter that is nothing but understanding the harmony in the human being and harmony in myself. फर्स्ट चॅप्टरची आपल्याला टेस्ट होणार आहे 6 तारखेला दुपारी म्हणजे 5 दरम्यान मी तुम्हाला लिंक देते आणि त्याची PDF पण मला वाटते मी तुम्हाला पाठवते ह्याच्यावर. MCQची मला वाटते PPT तर होतीच माझ्याकडे 20 MCQ मी सांगितलेले होते तुम्हाला. 20 MCQचे आन्सर्स पण सांगितलेले आहेत. तेच MCQ पडतील असं नाही आहे. अजून एक PDF तयार केलेली आहे त्यात 30-35 MCQ असतील. मग ती पण तुम्हाला लिंक तुम्हाला लिंक नाही त्याचं त्याची लिंक आहे का मी तुम्हाला पाठवते आहे टेलिग्रामवर. मग तेव्हा तुम्ही ती लिंक बघून you can study and then you can attempt the whatever the this will be the test of MCQ will be there. Now the second chapter that is nothing but understanding the harmony in human being and harmony in myself. मग यामध्ये आपण कुठले कुठले पॉइंट बघणार आहेत. So understanding the human being as a coexistence of sentiment I and the material body. Human being म्हणजेच काय आहे, coexist करतो आहे कुणाशी, that is nothing but coexistence of what I and body. Understanding the need of I and body. I च्या नीड्स काय आहेत आणि बॉडीच्या नीड्स काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. सुख आणि सुविधा याचा अर्थ काय आहे. अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अन आय. जेव्हा आपण बघतो आहोत म्हणजेच आपण बॉडीचं कुठलं पार्ट यूज करतो आहे, दॅट इज नथिंग बट आय. सो आय इज अन दॅट इज इफ यू आर गोइंग टू हिअर, इफ यू आर गोइंग टू टॉक, you are going to use which part of the body. If you are going to hear, you are going to use ear. नंतर if you are going to eat, you are going to use your mouth to eat. Okay. मग हे जे काय आहेत बॉडीचे पार्ट्स ते दॅट इज नथिंग बट हाऊ यू आर गोइंग अंडरस्टँडिंग समजून घ्यायचे आपल्याला. बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. आय बिंग द डोर, सील अँड एन्जॉयर. अंडरस्टँडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ आय अँड हार्मोनी इन आय. कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत आणि ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत आयच्या, आणि आपण सुसंवाद किंवा हार्मोनी इन आय कसं हे करायचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंग द हार्मोनी ऑफ आय विथ द बॉडी. संयम आणि स्वास्थ्य. करेक्ट अप्रायझल ऑफ फिजिकल नीड्स, मीन ऑफ प्रॉस्पेरिटी इन डिटेल. आणि संयम आणि स्वास्थ्य ह्याला प्रोग्राम्स काय काय आहेत ते समजून घेण्यासाठी प्रोग्राम टू एन्श्योर संयम आणि स्वास्थ्य ते काय काय आहेत मग ते आपण बघायचे आहेत. ते आपल्याला कसे मिळणार आहेत ते आपल्याला बघायचे आहे. मग हे झाले तुमचं पॉईंट्स जे आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. त्यामध्ये यातला जो पहिले आणि दुसरा पॉईंट आहे यामध्ये मला आज डिस्कस करायचा आहे. अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग ॲज अ कोएक्झिस्टन्स ऑफ सेंटिमेंट आय अँड द मटेरियल बॉडी. तर मी हा जो सिलेबस आहे युनिट 2चा तो तुम्हाला लिहूनच दिलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल, लिहून दिलेला आहे मी स्टार्टिंगलाच. जर असेल तर ठीकच आहे, नसेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आपलं आता या 30 किंवा 40 मिनिटाचं लेक्चर नाही आहे, 1 तासाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्लो जावं आणि जे काही बिट्स आहेत ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन केलं, तुम्ही स्वतःहून हाताने जर लिहिलं, नुसतं स्लाईड बघून तुमचा अभ्यास होत नसतो आहे. स्लाइड्स किंवा जे काही PPTज आहेत ते नुसते बघून तुम्हाला लक्षात पण येत नसते की कसं काय चाललेलं आहे, काय लेक्चरमध्ये नक्की समजवलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या वहीमध्ये तुम्ही थोडक्यात जरी काय काय लिहिलं शब्द थोडक्यात किंवा सविस्तर काय काय ना जर त्या वेळेस सविस्तर लिहिता आलं तर मग तुम्हाला काय आहे ते नंतर तुम्हाला काय गरज नाही आहे मोबाईलची किंवा ह्याची. नुसतं ओव्हरलुक केलं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल आपण काय आज लेक्चरला घेतलेलं आहे किंवा मॅडमनी काय शिकवलेलं आहे. पुढचं जेव्हा लेक्चर असेल त्या अगोदर नुसतं ओव्हरलुक केलं की तुम्हाला लक्षात येते की आपण काय घेतलेलं आहे. ओके. So we are going to start the second unit, and in that the first 2 bit we are going to study. So I will go for the ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत आपल्याला बघायचे आहेत. पहिल्या गोष्टीमध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार आहे.
आय म्हणजे आहे काय आहे आणि बॉडी म्हणजे काय आहे. नंतर अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. सेल्फ आणि बॉडी मध्ये काय काय नीड्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ऍक्टिव्हिटीज काय आहेत सेल्फ आणि बॉडीच्या, गरजा ज्या आहेत सेल्फ आणि बॉडीच्या त्या काय काय आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. ह्युमन बिंगच्या गरजा ह्या कॅटेगराईज केलेल्या आहेत सेल्फ आणि बॉडीमध्ये. ओके, आणि त्या दोन्ही पण गरजा वेगवेगळ्या आहेत. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत सेल्फ आणि बॉडीमध्ये. ऍक्टिव्हिटीज पण सेल्फच्या आणि ऍक्टिव्हिटीज बॉडीच्या वेगवेगळ्या आहेत, किंवा ऍक्टिव्हिटी दोघांच्याही सेल्फ अँड बॉडी ह्या काय आहेत मिळून पण आहेत. मग त्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या वेगवेगळ्या आहेत, त्या कुठल्या कुठल्या आहेत मग ते आपण समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंग द सेल्फ ॲज अ कॉन्शियस एंटिटी, द बॉडी ॲज अ मटेरियल बॉडी अँड अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय. त्यापैकी आपण हे 2-3 पॉईंट्स बघणार आहोत आज, ते आपण बघूया. आणि प्रत्येकाने प्लीज लिहून घ्या. आता जो यापासून जे पीठ घेणार आहे ते लिहून घेतलं तर तुम्हालाच फायदेशीर पडणार आहे. तुमच्यासाठी आता इथनं मी सुरुवात करणार आहे आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये नीट जर तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थित कळेल. नुसतं ओव्हरलुक केलं तरी बास आहे, तुम्हाला पुन्हा बघायची पण गरज लागणार नाही. ओके, सो नाव what I am telling now here, you are going to understand the coexistence of, that is human being as a coexistence of I and body. म्हणजे आपण काय बघणार आहे यामध्ये बघा, हेडिंग दिलेलं आहे ह्युमन बिंग. मग इथं काय सांगता आहे, ह्युमन बिंग इज मोर दॅन जस्ट अ बॉडी. बॉडीपेक्षा काय आहे, जास्त काहीतरी आहे ह्युमन बॉडी. मग ती काय आहे, ही इज अ को एक्झिस्टन्स. ही इज व्हॉट, तो स्वतः त्याचं अस्तित्व तेच नाहीये. ह्युमन बिंग म्हणजे काय, नुसती बॉडी अस्तित्व नाहीये की त्याचं को एक्झिस्टन्स आहे. व्हॉट इज दॅट को एक्झिस्टन्स ऑफ बोथ. को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट, बोथ आहे. कोण बोथ आहेत, दॅट इज नथिंग बट सेल्फ. सेल्फ म्हणजेच काय, आय. जो माझ्या आतला जीव आहे त्याला म्हणते आहे मी आय, किंवा अलाइव्हनेस म्हणते. अलाइव्हनेस जो मला काय करतो आहे, जिवंत ठेवतो आहे, अलाइव्हनेस. आय सेल्फ किंवा जीवना, किंवा जीवन किंवा जीवना म्हणू शकतो. ओके, आणि दुसरं काय आहे, सेल्फ आणि बोथ म्हणजेच काय येत आहे इथं, सेल्फ येतं, आणि दुसरं काय आहे, दॅट इज नथिंग बट बॉडी. जर बॉडीमध्ये जीवच नसेल, बॉडीमध्ये आय हा प्रकार नसेल किंवा सेल्फ हा प्रकार नसेल, अलाइव्हनेसच नसेल, तर ती बॉडी काय झाली, तुमची डेड बॉडी झालेली आहे. सो ह्युमन बिईंग इज मोर दॅन जस्ट अ बॉडी. बॉडीपेक्षा अजून काहीतरी आहे. मग काय आहे, ही इज को एक्झिस्टन्स ऑफ बोथ. ह्युमन बिईंग इज अ को एक्झिस्टन्स ऑफ बोथ. बोथ कोण, दॅट इज नथिंग बट सेल्फ किंवा जीव जो आहे आपला, आय अँड द बॉडी. अँड द बॉडी. अँड सी ऑलवेज what is there here, there is always an exchange of information. काय आहे, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन आहे. कुणामध्ये, या दोघांमध्ये, बॉडी आणि सेल्फ मध्ये. हा, there is always an exchange of information between the two. Our body acts according to the suggestion given by our self. ज्या प्रकारे सेल्फ किंवा आपलं जीव ज्या प्रकारे काय होत आहे, सजेशन देत आहे, त्याप्रमाणे बॉडी काय होती आहे, ऍक्ट करते आहे, ऍक्टिव्हिटी करते आहे. ओके, so there is the exchange of information between the two and our body acts according to the suggestion given by our self. ओके, नाउ हे आपण रिप्रेझेंट केलेलं आहे या डायग्रामनी की ह्युमन बिईंग इट इज, ही इज को एक्झिस्टन्स ऑफ बोथ. what is that both? First part is nothing but body, physical body, and what is the second part? That is nothing but aliveness. Okay, aliveness is nothing but जीवन, or you can say जीव आपला म्हणू शकतो, आय किंवा सेल्फ. ओके, मग ज्या काय आपल्या ह्युमन फिलिंग्स आहेत, हॅपीनेस, सॉरो, पेन, एक्साइटमेंट, जे आपल्याला मोजता येत नाहीत, हॅपीनेस किती आहे, सॉरो किती झालेला आहे, पेन किती आहे, हे सगळ्या ज्या आहेत ते कोण एक्सपिरियन्स करता आहे, आपला जीव किंवा आपण सेल्फ एक्सपिरियन्स करतोय, अँड नॉट बाय बॉडी. एक्सपिरियन्स कोण करता आहे, दॅट इज नथिंग बट आय, बट नॉट बाय बॉडी. कारण की ते मेजर करता येत नाही, हॅपीनेस किती मिळाले, सॉरो किती मिळालेला आहे, एक्साइटमेंट किती झाली आपल्याला, एवढी तेवढी. ओके,
So it is all experienced by aliveness, that is nothing but Jew, and not by physical body. So this is about what, just introduction of what is human being, coexist with what both things, what are that both part, physical body, aliveness. ओके, आणि काय करता आहे, कोणामध्ये काय काय एक्सचेंज होत आहे, कोण सजेशन देत आहे आणि त्याप्रमाणे कोण ऍक्ट होत आहे. ओके, so this much points you can write under the heading that is nothing but human being. So start with the second chapter. Give the heading human being and you can write the first point. Human being is more than just a body. Full stop. He is a coexistence of both the self ब्रॅकेट मध्ये I स्लॅश जीवना, जीवन किंवा म्हणू शकतो आपण ब्रॅकेट क्लोज, and the body, full stop. There is an exchange of information between the two, full stop. Our body acts according to the suggestion given by our self. Our body acts according to the suggestion given by our self. So you can draw this small diagram. Human being, show two arrows. Physical body, one is physical body, coexistence of both. What is that? First, physical body, and the second, aliveness, I, self किंवा जीव, जीवना. Next point you can write, all the human feelings of happiness, sorrow, pain, excitement, etc. are all experienced by I and not by body. Okay. Now the next, need of I and body. जे काय बॉडीचे आपले ह्युमन बिंगचे जे दोन एक्झिस्टन्स आहेत, आय आणि बॉडी, त्याचे नीड्स काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. द नीड ऑफ आय इज व्हॉट? हॅपीनेस. आयला काय पाहिजे आहे, त्याच्या गरजा काय आहेत? हॅपीनेस पाहिजे. हॅपीनेस म्हणजेच काय आहे मराठीमध्ये? सुख. वाईल द नीड फॉर बॉडी, नीड फॉर बॉडी इज व्हॉट? त्याच्या गरजा काय आहेत बॉडीच्या? फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजेच काय? ज्या सुविधा आपण वापरतो आहे कुठलंही काम करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी. ओके, त्या झाल्या सुविधा. ओके, सो दिस ऑल्सो कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द diagram. Human being is coexistence of both, that is body, and what is that? I, that is nothing but inner, it is said. Inner, I, self, aliveness, हे सगळं आहे या पार्ट मध्ये. आणि हे काय झालेलं आहे? सेकंड पार्ट, फिजिकल बॉडी. दर बॉडी, त्याचे नीड्स काय आहेत बॉडीच्या? फिजिकल फॅसिलिटीज, त्यालाच आपण काय म्हणतो आहे? सुविधा. ओके, आणि इनर किंवा आय किंवा सेल्फच्या नीड्स काय आहेत? दॅट इज नथिंग बट हॅपीनेस, आणि हॅपीनेसलाच मराठीत काय म्हणतो आपण? सुख. So that is the second diagram you can show and give the heading, the need of I and body. The need of I is happiness, that is sukh, while the need of body is फिजिकल फॅसिलिटी, ब्रॅकेट मध्ये सुविधा,
bracket close. And you can draw this small diagram. Human being is coexistence of both. कुठले both आहेत? Body and next is self, inner, I, जीवना, aliveness, हे सगळा पार्ट येतो यामध्ये. बॉडीच्या नीड्स आहेत सुविधा आणि आयच्या नीड्स आहेत सुख. नेक्स्ट, नाउ अंडरस्टँडिंग द नीड ऑफ सेल्फ अँड नीड ऑफ द बॉडी. आपल्याला अंडरस्टँड समजून घ्यायचं आहे की बाबा गरजा काय आहेत सेल्फच्या किंवा गरजा काय आहेत बॉडीच्या. मग आता इकडे बघा, हे बघा, ह्युमन बॉडी रिक्वायर फूड फॉर नरिशमेंट, क्लोथ फॉर प्रोटेक्शन, हाऊस फॉर शेल्टर. मग हे ज्या सगळ्या आहेत ते काय आहे? फूड, क्लोथ आणि हाऊस. दिस आर नथिंग बट दे आर कॉल्ड एज फिजिकल फॅसिलिटीज विच आर यूज फॉर वॉट? नरिशमेंट, प्रोटेक्शन आणि शेल्टर. त्या काय झालेल्या आहेत? दिस आर कॉल्ड एज वॉट? दॅट इज फिजिकल फॅसिलिटीज, आणि त्यालाच आपण म्हणतो आहे सुविधा. ह्या कशाच्या नीड्स आहेत? ह्युमन बॉडी रिक्वायर फूड फॉर नरिशमेंट, क्लोथ फॉर प्रोटेक्शन, हाऊस फॉर शेल्टर. दिस आर कॉल्ड फिजिकल फॅसिलिटीज किंवा आपण म्हणू शकतो सुविधा. हे झालं बॉडीच्या. नंतर नीड ऑफ आय. आयच्या नीड्स काय आहेत? सेल्फ, दॅट इज आयच्या नीड्स, दॅट इज सेल्फच्या नीड काय आहेत? इज लिव्हिंग इन द स्टेट ऑफ वॉट? कॉन्शियस हॅपीनेस किंवा आपण म्हणू शकतो कंटिन्युअस हॅपीनेस. आतापर्यंत आपण स्टेट ऑफ वॉट? कंटिन्युअस हॅपीनेसेस बघितले. स्टेट ऑफ कॉन्शियस हॅपीनेस, आणि त्यालाच आपण काय म्हणतो आहे? सुख. हॅपीनेसला सुख म्हणतो आहे. द फिलिंग लाईक रिस्पेक्ट, ट्रस्ट गिव्स हॅपीनेस. जर आपल्याला रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट मिळाला, ट्रस्ट मिळालं, एकमेकांबद्दल ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल रिलेशनशिपमध्ये, फॅमिली मेंबरशी, सोसायटीमध्ये मेंबरशी, नेचरशी आपल्याला, तर त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? हॅपीनेस मिळणार आहे. तरच आपल्याला कंटिन्युअस कॉन्शियस हॅपीनेस, सुख मिळणार आहे. ओके, मग हे झालेले आहे नीड ऑफ आय. मग हे मी काय एक्सप्लेन करते आहे? बिकॉज सी दॅट आय वॉन्ट टू वॉट? आय वॉन्ट टू डिस्कस दिस टेबल. आय वॉन्ट टू डिस्कस दिस टेबल. व्हॉट इज इन दिस टेबल? सी हिअर. आणि त्याच्यामध्ये मी पहिले 2 पॉईंट आता घेतलेले आहेत. अंडरस्टँडिंग माय सेल्फ ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. मला अंडरस्टँड करायचे मलाच. कसं खरं? सेल्फमध्ये काय काय होतं आहे आणि बॉडीमध्ये काय काय होतात. बॉडीच्या नीड्स काय काय आहेत, सेल्फच्या नीड्स काय काय आहेत, त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय काय आहे, त्या मी कशा फुलफिल करणार आहे, नीड्स कशा आहेत माझ्या ते मला बघायच्या आहेत. म्हणून मी ह्या टेबल एक्सप्लेन करते आहे. मग ह्या टेबलमध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला आय दिसत आहे आणि बॉडी आहे. ते मला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. मग कशामध्ये मी कम्पॅरिझन करते आहे? की माझ्या नीड्सबद्दल मी कम्पेअर करणार आहे. नीड्स काय काय आहेत, क्वांटिटीमध्ये नीड्स काय काय आहेत आणि त्या नीड्स मी कशा फुलफिल करणार आहे. मग आय कसं फुलफिल करता आहे? आयच्या क्वांटिटीमध्ये नीड्स काय आहेत, बॉडीच्या कशा फुलफिल करता आहे, बॉडीमध्ये काय आहेत नीड्स क्वांटिटेटिव्हमध्ये, ते मला बघायचं आहे. मग ॲक्टिव्हिटीज आयच्या कुठल्या कुठल्या आहेत, बॉडीच्या कुठल्या कुठल्या आहेत, त्यासाठी प्रोसेसेस कुठले कुठले लागत आहेत आणि ज्या काय नीड्स किंवा ॲक्टिव्हिटीज असतील त्या कुठल्या टाईपच्या आहेत ते मला बघायचं आहे. मग हे मी जो टेबल एक्सप्लेन करणार आहे त्यासाठी मी जे पहिले 2 पॉईंट्स आहेत, कुठले? नीड्स काय आहेत? आयच्या हॅपीनेस आहे आणि बॉडीचे काय आहेत? फिजिकल फॅसिलिटीज आहेत. ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हॅपीनेस आपल्याला कशामध्ये मिळतं आहे? जर रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट असेल, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असेल, तुम्हाला ट्रस्ट मिळत असेल, ओके, कशामध्ये? रिलेशनशिपमध्ये, फादर, मदर और सोसायटी मेंबर और नेचर, तर तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे? हॅपीनेस मिळणार आहे. फिजिकल फॅसिलिटीमध्ये काय आहे? जर तुमच्याकडे फूड फॉर नरिशमेंट असेल, क्लोथिंग फॉर असेल, नंतर हाऊस फॉर शेल्टर असेल, तर यू विल गेट वॉट? दॅट इज नथिंग बट तुमच्या ज्या फिजिकल फॅसिलिटीच्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. तुम्हाला त्यात काय होणार आहे? यू विल गेट द फिजिकल फॅसिलिटीज. द नीड्स आर वॉट? फिजिकल फॅसिलिटीज.
मग हे मी आता एक्सप्लेन करते आहे, त्यासाठी मी ह्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये जाते आहे. ह्युमन बॉडी रिक्वायर व्हॉट, काय फिजिकल फॅसिलिटी लागते. मग कुठल्या कुठल्या आहेत ते इथे फक्त डिस्कस केले. फूड फॉर नरिशमेंट, क्लोथ फॉर प्रोटेक्शन, हाऊस फॉर शेल्टर, आणि अजून भरपूर येणार आहेत, त्यातले 2-3 फक्त घेतले. दिस आर नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी, दॅट इज सुविधा. ओके. मग तसेच मी आयचं केलेलं आहे. आयचं नीड काय आहे, सुख किंवा हॅपीनेस आहे. तर ते मी कधी मिळवणार आहे, जेव्हा मला फिलिंग कशामध्ये असेल, फिलिंग लाईक ट्रस्ट, रिस्पेक्ट मला मिळणार आहे किंवा मी देणार आहे पुढच्या माणसाला. माझ्या फॅमिली मेंबरमध्ये रिस्पेक्ट असेल, ट्रस्ट असेल, ओके, फिलिंग एक असेल एकमेकांबद्दल, ओके, नंतर सोसायटी मेंबरबद्दल, नेचरबद्दल, तर मला त्यातनं काय मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे. हा झाला तुमचा पहिला पॉईंट. नीड्स काय काय आहेत आणि त्यापासून तुम्हाला काय काय मिळतं आहे. आता हा जो तिसरा पॉईंट आहे तो काय सांगतोय बघा. हॅपीनेस इज क्वालिटेटिव्ह वेअर ॲज फिजिकल फॅसिलिटी इज क्वांटिटेटिव्ह. हॅपीनेस हा नीड कशाचा आहे, दॅट इज नथिंग बट आयचा आहे. ओके, आयचे नीड्स आहेत. तर ते क्वालिटेटिव्ह म्हणजे नक्की काय आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला रिस्पेक्ट मिळत आहे, ट्रस्ट मिळतं आहे, सुख मिळतं आहे. तर ते तुम्ही मेजर करू शकता का, मेजर करू शकता का ट्रस्ट, रिस्पेक्ट? मला झालेला आहे, तर किती झालेला आहे, एवढा झालेला आहे, थोडा झालेला आहे, जास्त झालेला आहे, कमी झालेला आहे, ते आपण मापू शकतो का, नाही. ट्रस्ट तुम्हाला मिळतं आहे, ते तुम्ही मापू शकता का, नाही. मग ते काय म्हणू शकते मी, जे काय हॅपीनेस आहे, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट, इट इज नथिंग बट इट इज क्वालिटेटिव्ह. इट इज व्हॉट, इट इज क्वालिटेटिव्ह. वेअर ॲज फिजिकल फॅसिलिटी ज्या तुम्ही वापरता आहात, फूड तुम्हाला बाबा आठवड्याला किती लागतं आहे, किती प्रकारचे फूड लागते आहेत, व्हेजिटेबल्स किती लागते आहेत फॉर युअर नरिशमेंट, ते आपण मोजू शकतो केजी मध्ये. ओके. क्लोथ तुम्हाला बाबा, क्लोथ म्हणजे तुम्ही जे वापरता आहे प्रोटेक्शनसाठी, ते किती मीटरचं लागतं आहे, किती साईजचं लागतं आहे, ते तुम्ही मेजर करू शकता. सिमिलरली हाऊस स्क्वेअर फूटमध्ये किती लागतं आहे तुम्हाला राहण्यासाठी, ते तुम्ही मेजर करू शकता. सो इट इज नथिंग बट इट इज क्वांटिटेटिव्ह. So it is nothing but it is what, quantitative. Okay, the example I have told, one cannot say that one needs 3 kg of trust or 3 meter of respect, but one does quantify the food, cloth or means of transport. तुम्ही मेजर करू शकत नाही 3 kg ऑफ ट्रस्ट किंवा 3 मीटर ऑफ रिस्पेक्ट, खरं तुम्ही क्वांटिफाय करू शकता, मेजर करू शकता फूड, क्लोथ किंवा जे काही मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट तुम्ही यूज करताय. ओके, हे झालं कशाचं कंपॅरिझन आहे आय आणि बॉडी मध्ये. हॅपीनेस इज क्वालिटेटिव्ह वेअर ॲज फिजिकल फॅसिलिटी इज क्वांटिटेटिव्ह. यामध्ये तुम्ही हा एक्झाम्पल, ही एक्झाम्पल देऊ शकता. ओके, लक्षात आलेला आहे का तिसरा पॉइंट? येस ऑर नो? येस मॅम. मग हे आता हे लिहून घ्या एवढं. अंडरस्टँडिंग द नीड्स, त्याच्या अगोदरचं लिहिलंय ना. अंडरस्टँडिंग द नीड, you can write down the heading, understanding the need of self and the need of body. Please write in your notebook so that it will, तुमच्या हातून ते जाणार आहे आणि हातून गेल्यानंतर नक्कीच मी सांगते तुम्हाला बघायची पण गरज लागणार नाही. नंतर हे तुम्हाला तोंडपाठ होणार आहे. हा सब्जेक्ट सोपा आहे, फक्त एकदा हाता खालून जाऊ दे तुमच्या. So you can write down, human body require food for nourishment, clothes for protection, house for shelter, and these are called suvidha, that is physical facilities, that is physical facilities. Second, the need of I म्हणजेच लिहू शकता self, is living in the state of, is living in the state of conscious happiness, in bracket sukh, bracket close. The feeling like respect, comma, trust gives happiness.
The feeling like respect, trust gives happiness. Next, happiness is qualitative, whereas physical facility, suvidha, bracket close, is quantitative. Example, one cannot say that one needs 3 kg of trust or 3 meters of respect. Full stop. But one does quantify the food. Cloth and means of transport. ओके, हा झाला तुमचे त्यातले नीड्स काय आहेत आणि नंतर ते क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे बघितलेलं आपण. आणि कशात ना ते आपल्याला मिळतात नीड्स. मग आता जे आहे, द नीड फॉर हॅपीनेस इज कंटिन्युअस अँड नीड फॉर फिजिकल फॅसिलिटी इज इंटरमिटेंट. हा पण पार्ट आहे बघा. कंटिन्युअस आणि इंटरमिटेंट म्हणजेच काय आहे, टेम्पररी म्हणू शकता. म्हणजेच जे आपल्याला एक्झाम्पल सांगितले, नीड फॉर रिस्पेक्ट इज वॉट कंटिन्युअस, बट नीड फॉर फूड इज वॉट टेम्पररी. नीड फॉर फूड टेम्पररी का आहे बघा, लक्षात घ्या. आपण ठरवलेलं आहे की आपण दिवसभर काय नुसतं खाणारच आहे का, नाही. आपल्या वेळा ठरलेल्या आहेत. कधी कधी फूड लागते आपल्याला, कधी पाणी लागते, कधी फूड लागते, हे गरजा ठरलेल्या आहेत. म्हणजेच काय, फूड आपण म्हणतो की सकाळी उठल्यानंतर आपल्याला नाश्ता लागतो, नंतर थोडासा गॅप घेतल्यानंतर आपण काय 12 वाजता लंच करतो, नंतर पुन्हा थोडासा गॅप घेतल्यानंतर 4-5 वाजता आपण काय करतो, काहीतरी खातो, चहा घेतो. ओके, आणि नंतर डायरेक्टली 8-9 वाजता काय करतो आहे. दिस इज अ रुटीन. ओके, दिस इज अ रुटीन. म्हणजे दरवेळेस दररोज म्हणजे आपण म्हणू शकत नाही की ठरलेल्या वेळाप्रमाणे आपण खातो किंवा पित असतो. म्हणजेच काय आहे की कंटिन्युअस नाहीये आपल्याला फूड, हे कंटिन्युअस गरजेचं नाहीये की त्याचे ठराविक काय आहे कालावधी जे काय वेळ गेल्यानंतर आपल्याला काय आहे त्याचा इंटेक घ्यायला लागतो आहे. म्हणजे ते कंटिन्युअस नाहीये. कारण नीड फॉर रिस्पेक्ट इज वॉट कंटिन्युअस. आपण कुठेही बाहेर गेलो की आपल्याला पहिलं वाटतं आहे की आपल्याला दुसऱ्यांनी रिस्पेक्ट द्यावा किंवा ट्रस्ट करावा किंवा काहीतरी आदर सत्कार करावा. कुठेही गेल्यानंतर, कुठेही तुम्ही पाहुण्यांच्यात घ्यावा, कुठं पण जावा, बहिणीकडे जावा किंवा भावाकडे जावा किंवा मित्राकडे जावा, की त्यांनी आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे, पाणी तरी आणून द्यायला पाहिजे. असं तुमचं एक पाणी आणून देणं किंवा थोड्या वेळाने पाणी आणून देणं, नंतर खायला आणून देणं, असं तुम्हाला वाटतं. That is nothing but the need of respect is what continuous. But the need for food is what that is temporary. हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. अशा जर तुम्ही प्रत्येकाला बघितलं, ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत आयच्या आणि बॉडीच्या, त्या काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच फूड इज टेम्पररी आहे, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, आणि रिस्पेक्ट एक एक्झाम्पल घेतलं आहे कशाचं, आयचं रिलेटेड नीड. मग ते काय आहे, कंटिन्युअस आहे. मग तसंच अजून बघू शकतो आपण. दुसरा पॉइंट जो सांगतो या टेबलमध्ये काय आहे, हॅपीनेस किंवा जे सुख आहे, इट इज एन्श्योर्ड बाय व्हॉट, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग. तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे रिलेशनशिपमध्ये. कधी मिळणार आहे, तुम्हाला कधी त्याची खात्री होणार आहे, जर तुमचा राईट अंडरस्टँडिंग असेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये, किंवा राईट फिलिंग असेल, एकमेकांबद्दल फिलिंग वाटत असेल. बाबा आपल्या पप्पांना किंवा आईना काय दुःख होत असेल, ते आपण कमी कसं करणार आहे, ही जी फिलिंग असेल, आपल्यामुळं आपल्या आई बाबांना काय आहे दुःख व्हायला नको, असं जर तुमच्याकडे फिलिंग असेल, किंवा त्यात जर राईट अंडरस्टँडिंग असेल की आपण कसं मेंटेन रिलेशनशिप करायचं,
ते जर असेल, राईट फिलिंग आणि राईट अंडरस्टँडिंग, तर तुम्हाला त्यातनं हॅपीनेस मिळणार आहे. While physical facility is ensured by what? Appropriate physiochemical things. फिजिकल फॅसिलिटी किंवा सुविधा कधी आपल्याला एन्श्योर होणार आहे? बाय अप्रोप्रिएट फिजिओकेमिकल थिंग्स. कारण की फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे काय? सुविधा आहे. कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहे? आपण सुविधा वापरणार आहोत. ज्या काय काम पूर्ण करण्यासाठी ज्या काय वस्तू गरजेच्या आहेत त्याचा आपण काय करणार आहे? ते वापरून आपण आपलं काम पूर्ण करणार आहे. मग ते फिजिकल असणार आहे. फिजिओकेमिकल थिंग्स सांगितलेले म्हणजे जे काय थिंग्स आपण वापरतो आहेत आपलं काम पूर्ण करण्यासाठी. ओके, म्हणजे त्यात पण राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की फिजिकल ज्या काय थिंग्स आपण वापरतो आहोत आपलं काम पूर्ण करण्यासाठी, ज्या काही सुविधा वापरतो आहेत ते कितपत वापरायचे आहेत, कुठं वापरायचे आहेत, कधी वापरायचे आहेत, त्याचं जर आपल्याला राईट अंडरस्टँडिंग झालं तर ते आपल्याला काय मिळणार आहे? त्या फिजिकल फॅसिलिटीच्या आपण वापर चांगल्या प्रकारे करता येतो आहे हे आपल्याला श्युरिटी मिळते आहे. ओके, दॅट इज नथिंग बट बाय दिस पॉइंट राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग रिलेशनशिप मध्ये असेल तर तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे. आणि जर फिजिकल फॅसिलिटी मध्ये किती, कुठं, कसं वापरायचं यात जर राईट अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला त्याचं काय अश्युरिटी मिळणार आहे की तुम्ही त्या फिजिकल फॅसिलिटीचा प्रमाणात वापर करतो आहोत, लिमिटेड मध्ये कसा यूज करतो आहे, जे काय आहेत त्याच्यामध्ये खुश आहोत असं. हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी एन्शुअर्स द फुलफिलमेंट ऑफ नीड ऑफ बॉडी. आता ते काय सांगितले? ते सांगतायत की जेवढ्या आहेत त्यापेक्षा काय आहे हॅपीनेस आपल्याला मिळतं आहे. आणि फिजिकल फॅसिलिटी जर आपल्याला जेवढ्या आहेत कुठं कधी वापरायचे हे जर कळालं तर तुम्हाला काय आहे? कळतं आहे की बाबा बॉडी सॅटिस्फाय झाली आहे. खरं फक्त फिजिकल फॅसिलिटीज काय करत आहे? बॉडीच्या नीड्स फुलफिल करत आहे. बट त्या फिजिकल फॅसिलिटीज नीड्स कशाच्या पुरी करत नाहीत? आयच्या नीड्स पुरं करत नाहीत. फिजिकल फॅसिलिटी असणे म्हणजेच काय आहे? ओनली द फुलफिलमेंट ऑफ द नीड ऑफ बॉडी इज देअर, बट इट इज नॉट द फुलफिलमेंट ऑफ व्हॉट आय. म्हणजेच काय म्हणता आहे की प्रत्येक ह्युमन बिंग साठी आपल्याला काय गरज आहे? वी नीड टू फुलफिल द नीड ऑफ बोथ. आपल्याला फुलफिल करायच्या आहेत दोन्हीच्या पण गरजा. कुणाकुणाच्या गरजा आहे? आयच्या पण गरजा फुलफिल करायला पाहिजे आहे आणि बॉडीच्या पण गरजा पूर्ण करायच्या गरजेचा आहे. नुसताच एकाचा गरजा पूर्ण करून चालणार नाही. दोन्हीच्या गरजा पूर्ण केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे? कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. येते का लक्षात हा पॉइंट? Yes or no? Yes. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. So you can write down this now, this point. This is in the table which is shown here. That table I am going to now इथपर्यंत आपण आलेलो आहे बघा. हा नीड्स आता आपण कंप्लीट केलेला आहे. नीड्स काय काय आहेत क्वांटिटी मध्ये आणि नीड्सला फुलफिल करण्यासाठी काय गरजेचे लागतं आहे ते मी या ह्याच्यामध्ये आपण 2-3 स्लाइड जे बघितले आहेत ते पूर्ण केलेले आहेत. मग आता हे फक्त हा जो पॉइंट आहे तो तुम्ही लिहू शकता. नीड फॉर हॅपीनेस. Need for happiness is continuous and need for physical facility is intermittent. Example, intermittent म्हणजे टेम्पररीज म्हणू शकतो. Example, need of respect is continuous and need for food is temporary. Second, happiness is ensured by right understanding and right feeling. While physical facility, suvidha, is ensured by appropriate physicochemical things. Having physical facilities ensure
the fulfillment of the needs of body, comma, but it does not fulfill the needs of I. Hence, for every human being, we need to fulfill the needs of both I, that is happiness, and second, body, that is physical facility. Physical facility. Okay, and this is now the important table that you are going to draw in your notebook. Understanding myself as a coexistence of self and body. Understanding myself as a coexistence of self and body. त्यामध्ये आता जो आपला पार्ट कव्हर झालेला आहे पहिल्या 2 स्लाइड मध्ये ते काय झालेले आहे, नीड्स कुठल्या कुठल्या आहेत, हॅपीनेस आहेत, फिजिकल फॅसिलिटी आहे 3 टाइम्स, आणि नीड्सच्या हॅपीनेसच्या कशा आपण फुल हे करणार आहे, हॅपीनेस आपल्याला कशातनं मिळतं आहे, ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल, फिजिकल फॅसिलिटी फूड, क्लोथिंग, हाऊस, या क्वांटिटीमध्ये नीड्स कशा आहेत, क्वालिटेटिव्ह आहेत आयच्या, आणि बॉडीच्या कशा आहेत, क्वांटिटेटिव्ह आहेत. नीड्स आर फुलफिल बाय, ज्या काही नीड्स आहेत ह्या ट्रस्ट, रिस्पेक्ट, फूड, क्लोथिंग, शेल्टर आयच्या आणि बॉडीच्या, ते कशा फुलफिल करणार आहे, आयच्या ज्या आहेत त्या आपण राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग जर असेल रिलेशनशिपमध्ये विथ फॅमिली मेंबर, विथ सोसायटी, विथ नेचर, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग असेल तर आपल्याला हॅपीनेस, ट्रस्ट, रिस्पेक्ट मिळतो आहे. आणि आपण नीड्स आर फुलफिल बाय विथ रिस्पेक्ट टू बॉडी, त्या कशा फुलफिल करणार आहे, बाय युझिंग वॉट, दॅट इज नथिंग बट फिजिओकेमिकल थिंग्स, दॅट इज फूड, क्लोथिंग, हाऊस. You can fulfill, and having the right understanding in this you can get what, that is the, you can use the whatever the physical facilities are there and you can ensure the whatever the physical facility for your body. आता जो नेक्स्ट पार्ट आहे नीड झाल्यानंतर हे काय आहे, ऍक्टिव्हिटी आहेत. ऍक्टिव्हिटीज पण डिफरंट आहेत हे लक्षात घ्या. आयच्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत आणि बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत. आणि जेव्हा आय ऍक्टिव्हिटी करत असतं त्यावेळेस प्रोसेसेस कुठल्या कुठल्या आय मधनं जात आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आणि जेव्हा बॉडी ऍक्टिव्हिटी घेत आहे, करत आहे, तेव्हा कुठली प्रोसेस आपण यूज करतो आहोत आणि टाईप कुठला आहे ते आपण बघणार आहोत. माहिती आहे, तर थोडक्यात मी सांगते आहे, हे आपण बघणारच आहोत ऍक्टिव्हिटी. हे टेबल हे करण्यासाठी मी सांगते आहे. ऍक्टिव्हिटीज आर व्हॉट, आयच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत, इमॅजिनिंग, थिंकिंग, ड्रीमिंग. इमॅजिनिंग म्हणजे विचार करणे, थिंकिंग विचार करणे, इमॅजिन म्हणजे पुढं काय करता येईल असं इमॅजिन करतोय, थिंकिंग म्हणजे विचार करतोय, ड्रीमिंग म्हणजे स्वप्न पाहणे. नंतर मग हे जे इमॅजिनिंग करताय आहे, थिंकिंग करता आहे, ड्रीमिंग करता आहे, त्यामध्ये प्रोसेसेस कुठल्या कुठल्या इन्व्हॉल्व आहेत की बाबा पहिलं नोईंग करता आहे, ॲज्युमिंग करता आहे, रिकग्नायझिंग करता आहे आणि नंतर मग फुलफिलिंग करता आहे. या प्रोसेसेस आपण बघणारच आहोत. नंतर बॉडीच्या कुठल्या कुठल्या आहेत, बॉडीच्या जर तुम्ही बघितलं, हार्टबीट आहे, डायजेशन आहे, ब्लड फ्लो आहे आणि ब्रीदिंग आहे. या बॉडीच्या ज्या आहेत हार्टबीट, डायजेशन आणि ब्रीदिंग आहे, त्यामध्ये 2 प्रोसेसेस लागत आहेत, रिकग्नायझिंग आणि फुलफिलिंग. रिकग्नायझिंग आणि काय आहे, फुलफिलिंग लागत आहे. एक गोष्ट फक्त सांगायची, जेव्हा हार्टबीट, डायजेशन, ब्लड फ्लो आहे, हे जे ऍक्टिव्हिटी आहे ते बॉडीमध्ये देमसेल्फ काय होत आहेत, इट इज हॅपनिंग. आयचं त्यासाठी काय आहे, संमती लागती आहे, आईची संमती लागती आहे, तर त्याचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन नसतं आहे. यू कॅनॉट स्टॉप इट. दिस ऍक्टिव्हिटीज आर हॅपनिंग बाय देमसेल्फ.
बट वॉट एव्हर द ब्रीदिंग पार्ट इज देअर इन द बॉडी ऍक्टिव्हिटी, ब्रीदिंग पार्ट काय आहे, आपण एका क्षणाला ब्रीदिंग स्टॉप करू शकतो आणि पुन्हा स्टार्ट पण करू शकतो, बाकीचे आपण करू शकत नाही. ब्रीदिंग फक्त करू शकतो. आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपण म्हणतो आहे इनहेल एक्झेल, श्वास बंद करणे सोडून देणे असं म्हणतो आहे. म्हणजे आपण ब्रीथिंग हा काय करू शकतो, आयच्या कन्सर्ननी संमतीने आपण तो स्टॉप पण करू शकतो आणि सुरू पण करू शकतो. फक्त हार्टबीट डायजेशन ब्लड फ्लो च्या बाबतीत तसं होत नाही, तिथं संमती लागते आहे आईची. खरं हे आपोआप घडत आहे, आपोआप आपल्या बॉडीमध्ये हे होत आहे. आणि त्यासाठी कुठले प्रोसेस लागत आहेत, रिकॉग्नाइज करण्याची प्रोसेस लागते आणि फुलफिलिंगची गरज लागते आहे. दुसरं काय आहे हे आपण बघणारच आहे डिटेलमध्ये, कुठल्या कुठल्या कशा कशा होतात. टाईप म्हणजे नक्की काय आहे, जर आयच्या ज्या नीड्स आहेत किंवा ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत, ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी त्या ज्या ते कुठल्या टाईपचं येत आहे, कॉन्शियस. कॉन्शियस म्हणजेच काय आहे, नॉन मटेरियल. नॉन मटेरियल म्हणजेच काय आहे, जे काय आपलं ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, हॅपीनेस आहे, हे आपल्याला बघायला मिळत नाही. नुसतं आपण म्हणतोय की मला हॅपीनेस मिळतंय, रिस्पेक्ट मिळत आहे, ट्रस्ट, तर आपण ते बघतोय का, नाही. आपल्याला मेजर करता येते का, नाही. सो इट इज व्हॉट, नॉन मटेरियल. इट इज व्हॉट, नॉन मटेरियल. यू कॅनॉट सी इट. दॅट इज, त्याला वर्ड काय दिलेलं आहे, कॉन्शियस. नॉन मटेरियल म्हणजेच काय, कॉन्शियस. वेअर एज द बॉडीच्या ज्या आपण नीड्स आहेत, फूड, क्लोथिंग, हे आपण मेजर करू शकतो, हे आपण वापरतो आहोत. ओके, फूड, क्लोथिंग आपण ते फील करू शकतो आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, मटेरियलिस्टिक. मटेरियल आहेत, मटेरियल डिपेंडेंट मटेरियल आहेत, त्याला फिजिओकेमिकल म्हणू शकतो आपण, यूज करतोय आपण फिजिकली. ओके, फिजिओकेमिकल, दॅट इज नथिंग बट दे आर कॉल्ड मटेरियल. हा महत्वाचा टेबल आहे, ते तुम्ही ड्रॉ करा. ही स्लाइड आहे तुमच्या समोर. नीड्स आर व्हॉट, नीड्सच्या अंडर 4 रोज करा, आणि आय मध्ये काय आहे आणि बॉडी मध्ये काय आहे. नीड्स आर ट्रस्ट, रिस्पेक्ट, फूड, क्लोथिंग. इन टाइम्स जर बघितलं तर हॅपीनेस अँड फिजिकल फॅसिलिटी आहे. क्वांटिटीमध्ये क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह नीड्स आर, आयच्या क्वालिटेटिव्ह आहेत, बॉडीच्या क्वांटिटेटिव्ह आहेत. नीड्स आर फुलफिल बाय आय, राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग, बॉडी, फूड, क्लोथिंग, एक्सेट्रा. ऍक्टिव्हिटीज, ऍक्टिव्हिटीज आर, आय मध्ये इमॅजिनिंग, थिंकिंग, ड्रीमिंग, बॉडीमध्ये हार्टबीट, डायजेशन, ब्रीदिंग. मग त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रोसेसेस कुठले लागतात, आय कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये जात आहे, नोईंग, अज्युमिंग, रिकॉग्नायझिंग, फुलफिलिंग. आणि बॉडीच्या काय आहेत, दॅट इज नथिंग बट रिकॉग्नायझिंग आणि फुलफिलिंग. रिकॉग्नायझिंग अँड फुलफिलिंग. टाईप काय आहे, इट इज अ टाईप ऑफ कॉन्शियस, नॉन मटेरियल आय मध्ये, आणि बॉडीमध्ये आहे फिजिको केमिकल, दॅट इज मटेरियल. ओके, आता मला तुमच्याकडनं पाहिजे आहे, आपण आतापर्यंत ज्या सेकंड चॅप्टर स्टार्ट केलेला आहे त्यापासून तुम्हाला काय कळालेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये पहिला तुम्ही तुमचा रोल नंबर हे सगळं टाका. ओके, पार्टिसिपेंट 51 आहेत, त्यामध्ये आता रितेश चव्हाण आहेत का, रितेश चव्हाण. रितेश चव्हाण, गौरी ओम,
गवळी ओम आहेत का? येस मॅम. गवळी ओम, हा सांगू शकताल का आतापर्यंत तुम्ही काय बघितलं, काय सांगू शकता थोडक्यात? आतापर्यंत तुम्ही काय काय बघितलेलं आहे? ह्युमन बॉडी मध्ये दोन पार्ट मध्ये असते, म्हणजे एक बॉडी आणि एक आयचं असते. हा, पुढं नीड्स काय काय आयच्या आणि बॉडीच्या? दोघांच्या नीड्स वेगवेगळ्या. हा, आयच्या नीड्स काय आहेत? पुढे स्लाइड दिसते, आयच्या नीड्स काय आहेत? हा, हॅपीनेस. हॅपीनेस. बॉडीच्या? फिजिकल क्वालिटी. फिजिकल फॅसिलिटीज. फॅसिलिटी. सुविधा. ओके, अजून कोण सांगू शकेल? पटेल, F37 सैफा पटेल आहे का? येस मॅम. ओके, सांगा काय समजलं युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला? बॉडी आणि आय मधलं दोन वेगवेगळ्या पद्धतीने डिफरन्स दिलेला आहे. जसं की आय 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 याच्यामध्ये ट्रस्ट, रिस्पेक्ट, हॅपीनेस या गोष्टी इन्क्लूड आहेत. तर बॉडीमध्ये फिजिकल फॅसिलिटीज लाईक फूड, क्लोथिंग अँड recognizing fulfilling physiochemical materials are included in body. जेठे ऋषिकेश. जेठे ऋषिकेश आहे का? जेठे ऋषिकेश. रोहिणी राऊत. रोहिणी राऊत. रोहिणी राऊत. येस मॅम. रोहिणी सांगा की काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत मी? काय लक्षात आलं तुम्हाला? रोहिणी अनम्यूट करा, मला सांगा काय काय लक्षात आलं? रोहिणी. येस मॅम. बोला की. का नुसतं ऑन करून बसला होता? यू शुड आन्सर. सोनाली राऊत. सोनाली राऊत कोण आहे? F45. येस मॅम. सोनाली काय कळलं तुम्हाला यापासून, जे काही शिकवलंय त्यापासून? सोनाली. अनम्यूट करून बोला. अभिषेक घाडगे. अभिषेक घाडगे.
बोला मॅम. बोला अभिषेक. काय कळालं या 2-3 स्लाइड जे तुम्ही बघितलेले आहेत किंवा आत्ताची समोरची जी स्लाइड आहे त्यापासून काय कळते तुम्हाला? अभिषेक. रॅन्डमली विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्यायचं नाही ठरवलंय का? कुणाला पण विचारलं तर उत्तर द्यायचं नाही ठरवलंय का? नुसतं अनम्यूट करायचं आणि फक्त प्रेझेंटी लावायची असं आहे काय? ओके, एनीवन ज्याला कुणाला समजलं आहे त्यांनी. बाकीचे नुसते ऑन करूनच बसतात, बाकीचं काही इन्क्लूड करत नाहीत. आता May I, ma'am? हा बोला. गोळवे, हर्षदा गोळवे ना? Yes, ma'am. ओके. While understanding myself, it is coexistent or combination of self, myself, I, and body. ओके. Both of each have their different needs and activities. Like needs of I, that is myself, is trust, respect, happiness, and needs of body are food, clothing, and other physical facilities. In terms of quantity, I needs qualitative and body needs quantitative materials or other things. And in case of I, right understanding, right feelings are we take in consideration. And in case of body, food and clothing, these Yes. things. ओके, हर्षदाने चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जर असं जर काय बाबा घेतलेलं आहे ते जर सांगितलं तर मला पण ऐका नाही वाटते बाबा तुम्ही ऐकलेलं आहे किंवा नुसतंच ऑन करून बसलेलं आहे. असंच ऑनलाईन मध्ये मग असंच असते. मग म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या वहीमध्ये तरी लिहा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारीन त्यातलं थोडंफार तरी काहीतरी तुम्हाला यायला पाहिजे ना. रोहिणी राऊत बहिणी आहात का तुम्ही? No, ma'am. मग राऊत कसं काय असं झालं? एकीने तरी उत्तर द्यायला पाहिजे. जर दोघींनी पण उत्तर दिलं नाही म्हणजे तुम्ही बहिणीच आहात. नेक्स्ट टाइम राऊत दोघींनी पण राऊत तुम्हाला विचारणारच आहे मी प्रश्न, तेव्हा फुल प्रिपेअर पाहिजे. Yes, ma'am. Yes, ma'am. चालते. So this was after this table we will end the lecture. It is 4:14. So in the chat box please 49 participant आहेत, खरं chat box मध्ये 43 दाखवत आहेत. मग ज्यांनी कोणी एकाने तुमचं प्रेझेंटी एंटर केले नाही त्यांनी एंटर करा, बिकॉज 5 कॅन्डिडेट आर स्टील. 46 झालेले आहेत, 49 आता झालेले आहेत वाटतं 47. So we will end the meeting, end the lecture here. Okay, thank you. Okay, bye.